मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अक्षय गोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या प्रथम वर्ष कला मराठी विषयासाठी द्वितीय सत्रासाठी खानदेश काव्य प्रबोध हा जो काही काव्य संग्रह अभ्यासक्रमाला नेमलेला आहे त्या काव्यसंग्रहातील पहिल्या कवितेचं रसग्रहण आपल्या समोर सादर करणार आहे आणि त्या कवितेचं शीर्षक आहे माले कससच वाटस रे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे म्हणजे पूर्वाश्रमीचं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे पहिले कुलगुरू निंबा कृष्णा ठाकरे यांची ही कविता आहे आणि या कवितेचा समावेश खानदेश काव्य प्रबोध या काव्यसंग्रहामध्ये केलेला आहे। त्यांची कविता आहे माले कससच वाटस रे। विमानतळावरची गोष्ट। सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देऊन माझी माय माझ्या जवळ आली। सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देऊन माझी माय माझ्या जवळ आली तेव्हा माझ्या हातातली एअर इंडियाचे तिकीट काउंटरवरच्या क्लर्कला देताना थरथरलं। मायनं माझ्या हात माझा घट्ट धरला। कुजबुजली सर्द आवाजात म्हणा दादा माले कससच वाटस रे, माले कससच वाटस रे। मी चिंब झालो आतून मायच्या त्या आर्त टाहोन नी माय माझी आली तशीच निघून पण गेली। एअर इंडियाच्या त्रिशंकून जेव्हा आकाशात झेप घेतली 4.5 फुटी माझी माय तेव्हा आकाशा एवढी वाटली। अर्ध्या तासानं विमानाचा कॅप्टन सांगत होता विमानाचं एक जनरेटर बिघडलं म्हणून। माझी माय आकाशातनं पुन्हा कुजबुजली माझ्या कानात म्हणा दादा माले कससच वाटस रे, माले कससच वाटस रे। खानदेश काव्य प्रबोध या संग्रहातील संपादित संग्रहातील ही पहिली कविता आहे आणि प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या द्वितीय सत्रासाठी ही कविता अभ्यासक्रमासाठी आहे। या कवितेचं रसग्रहण आज मी आपल्या समोर सादर करत आहे। कवितेचं स्वरूप आधी आपण समजावून घेऊयात की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे म्हणजे आताचं जे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे त्याचा नामविस्तार होण्याच्या पूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणून ज्याची जडणघडण ज्यांनी केली असे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कविवर्य निंबा कृष्णा ठाकरे यांची ही कविता आहे। प्रशासकीय कार्याबरोबरच त्यांनी साहित्यिक म्हणूनही आपला ठसा उमटवलेला आहे। माले कससच वाटस रे या निंबा कृष्णा ठाकरे यांच्या कवितेमध्ये आपल्या आईला तिचा मुलगा दूरदेशी विमानाने जातानाच्या भाव व्यवस्थेचे वर्णन कवीने येथे केलेले आहे। विमानात बसण्यासाठी आपला मुलगा जेव्हा जातो त्या विमानतळावरची गोष्ट कवीने अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने रेखाटली आहे। आपल्या मुलाला जवळून दूर जाताना तिचे आतडे तिळतिळ तुटत जाते। मुलाच्या आपल्यापासून दूर जाण्याच्या आईच्या मनाची जी घालमेल आहे ती या कवितेत कवीने रेखाटलेली आहे। म्हणजे आईची आपल्या मुलाशी जोडलेली जी नाळ असते ती नाळ त्याच्या जन्मतःच ती वेगळी होते, परंतु असं असलं तरी गर्भात असलेलं बाळ त्या नाळेच्या साहाय्याने सगळं काही ग्रहण करत असतं आणि आईलाही कळत असतं की मुलाला काय हवं आहे, आतल्या अर्भकाला काय हवं आहे। पण ती नाळ तुटल्यानंतरही जेव्हा शेवटी आईचं हृदय आहे तेव्हा आईला न कळतपणे मुलाच्या जीवनामध्ये काय घडत आहे, तो सुखी आहे का दुःखी आहे
हे अप्रत्यक्षपणे तिला जाणवतं, समजतं आणि नकळत ती काहीतरी बोलून जाते की तुला बरं वाटतंय का, तू सुखी आहेस का, तुला काही हवंय का. त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की आईला हे कसं काय समजलं, आईला आपलं दुःख कसं काय समजलं, आईला आपलं सुख कसं काय जाणवलं, आपल्याला किंवा आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल आईला कशी काय लागली. तर एक अप्रत्यक्ष अदृश्य अशी नाळ आईची आपल्या मुलांसोबत, अर्भकासोबत जोडली गेलेली असते आणि ही नाळ जन्मोनजन्मीपासून आपण ती अनुभवत आलेलो असतो. आणि याचंच अतिशय प्रभावी असं चित्रण आपल्याला या कवितेमध्ये कवीने केलेलं दिसून येतं. कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस माले कससच वाटस रे या कवितेमध्ये कविवर्य निंबा कृष्णा ठाकरे यांनी विमानातून प्रवासासाठी निघालेला मुलगा व त्याची अडाणी आई या मायलेखांमधील भावनिकतेचे दर्शन घडविले आहे. खरे तर ही कवितेतील घटना किंवा गोष्ट विमानतळावर घडलेली आहे. पशु पक्षी प्राणी यांना आपल्या पिल्लांबद्दल जसे प्रेम जिव्हाळा असतो तसाच प्रकारे या कवितेतील एका अडाणी मातेला आपल्या मुलाबद्दल प्रचंड प्रेम, कणव, जिव्हाळा आहे. आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार हीच गोष्ट त्या अडाणी मातेला सहन होत नाही. आपल्या मुलाला भेटण्यासाठी ती सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देऊन मुलाजवळ जाते. त्याच वेळेला तिच्या शिकलेल्या मुलाची अवस्था रेखाटताना कवी म्हणतो, माझ्या हातातलं एअर इंडियाचं तिकीट काउंटरवरच्या क्लार्कला देताना थरथरलं. मायनं माझ्या हात माझा घट्ट धरला. कुजबुजली सर्द आवाजात, म्हणा दादा, माले कससच वाटस रे, माले कससच वाटस रे. सुरक्षा रक्षकांना न जुमानता आपल्या मुलाला भेटायला आलेल्या आईला पाहून काउंटरवरील क्लर्कला हातातील एअर इंडियाचे तिकीट देताना कवीचा हात थरथरतो. या प्रसंगातून एकंदरीत कवीच्या द्विधा मनस्थितीचे दर्शन घडते. कवीही आपल्या आईपासून दूर जात आहे. कदाचित तो पहिल्यांदाच किंवा प्रथम वेळेसच विमानात बसत आहे आणि त्यामुळे त्याच्याही मनाची एक सर्द अशी भाव अवस्था झालेली आहे. तोही भावनिक झालेला आहे, परंतु त्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही आणि म्हणून तोही आतून थरथरतोय. आणि नेमकं तेच त्याच्या आईने पकडलेलं आहे, चिमटीत पकडलेलं आहे आणि म्हणून ती म्हणते की माले कससच वाटस रे. माया, ममता, जिव्हाळा या गोष्टीपासून माणूस कधीही आपली सुटका करू शकत नाही. अडाणी आईच्या माले कससच वाटस रे या वाक्यामुळे कवीच्या मनाची झालेली भावनिक गुंतागुंत व घालमेल नाजूक शब्दकाळांनी कवीने चितारलेली आहे. आईने फोडलेला आर्त टाहो अतीव दुःखाने व आईबद्दलच्या प्रेमाने आतल्या आत कवी चिंब भिजवून जातो. द्विधा मनस्थितीत सापडलेल्या कवीला आपल्या आईला सोडून जावेसे वाटत नाही. कवीच्या डोळ्यापुढे आईचा आर्त टाहो आणि माले कससच वाटस रे हे शब्द सभोवती त्याच्या फिरत असतात, मनातल्या मनात रुंजी घालत असतात आणि आईचं अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. या माले कससच वाटस रे या शब्दातून, या वाक्यातून कवीला आईची आपल्याबद्दल असलेली आर्त ओढ, प्रेम, जिव्हाळा हे जाणवत राहतं, सातत्याने जाणवत राहतं. आईच्या मनात भरलेला प्रेमाचा अथांग सागर कवीला चिंब भिजवून टाकतो. वाऱ्याची झुळूक क्षणार्धात येते आणि माणसाच्या शरीराला स्पर्शून सुखद गारवा देते. तशीच काहीशी प्रचिती या कवितेत आपल्याला दिसून येते. कवी म्हणतो की निमाय माझी आली तशीच निघून पण गेली. याच वाक्यातून वाऱ्याच्या झुळकेचा अंदाज आपल्याला येतो. कवीला आपल्या आईविना जाणवणारा एकटेपणा सतत सतावतो, त्रस्त करतो व आपल्या आईकडे खेचत राहतो.
आई म्हणजे ममतेने भरलेला निर्मळ आत्मा. निर्मळ आत्म्याच्या संगमातून आई नावाची ईश्वररूपी जिवंत मूर्ती निर्माण झाली आहे. आईच्या प्रेमाची दुसऱ्या कोणत्याही प्रेमाशी तुलना होऊ शकत नाही. आईचे प्रेम म्हणजे निर्मळ, निर्भेळ, निस्वार्थी, पवित्र व सात्विकतेचा अखंड झरा असतो. कोणत्याही मुलाची आई कशीही असली तरी ती त्याच्यासाठी ईश्वर समान असते. तसेच ममतेचा, प्रेमाचा अथांग सागर असते. आणि म्हणून कवी म्हणतो की एअर इंडियाचा त्रिशंकूनं जेव्हा आकाशात झेप घेतली, 4.25 फुटी माझी माय, तेव्हा आकाशा एवढी वाटली. अडाणी आई आपल्या शिकलेल्या मुलाला निरोप देऊन विमानतळावरून निघून जाते. त्यानंतर थोड्याच वेळात एअर इंडियाचे विमान त्रिशंकू स्थितीत आकाशात झेप घेते. त्यावेळी मात्र त्याची 4.25 फुटी माय आकाशा एवढी वाटत राहते. आपली आई आपल्याला सोडून गेली नाही, तर आपल्या सोबतच आहे. ही भासमान प्रतिमा कवीने या काव्याच्या ओळीतून अत्यंत शिताफीने उभी केलेली आहे. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, असं आपण म्हणतो. या संत जनाबाई यांच्या अभंगाच्या पंक्तीचा आभास काव्यास्वाद घेताना निर्माण होतो. आणि आपली माय आपल्या सोबतच आहे. विमानाने कितीही उंच झेप घेतली, त्याही पेक्षा आपल्या आईचे अस्तित्व आभाळापेक्षा मोठे व्यापक, विशाल आहे. ही आई या नावाची विश्वव्यापकता कवीने आपल्या काव्यातून अत्यंत उत्कटपणे रेखाटलेली आहे. कवी वर्य फमू शिंदेची फार प्रसिद्ध कविता आहे की आई म्हणजे नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, की आई असते जन्माशी शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. त्याचप्रमाणे कविवर्य निंबा कृष्णा ठाकरे यांना सुद्धा आपली अडाणी आई आकाशापेक्षा उंच वाटते, भासते. म्हणजे आईचं एक प्रेम किंवा आईची एक प्रतिमा ही सर्व काळात, सर्व क्षणामध्ये मनाला व्यापून राहणारी आहे. अशी एक भावावस्था ते या ओळीतून व्यक्त करतात. विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर अर्ध्या तासात विमानाच्या कॅप्टनने विमानाचे एक जनरेटर बिघडल्याचे घोषित केले. त्यावेळेला मात्र कवीला आपल्या आईचे अस्तित्व आपल्या अवतीभोवती अप्रत्यक्षरित्या अदृश्य स्वरूपात आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. माझी माय आकाशातनं पुन्हा कुजबुजली माझ्या कानात, म्हणा दादा माले कससच वाटस रे. आईचे हे वाक्य, आईचे हे शब्द म्हणजे पृथ्वी तलावर असूनही जणू काही आपल्या आईचा आपल्या मुलाशी संवाद सुरू आहे. वास्तविक दोघांमध्ये कित्येक 1000 किलोमीटरचं अंतर असेल, परंतु ते अंतर क्षणार्धात दूर होऊन जातं आणि कवीला आपली आई जणू काही आपल्या जवळच आहे असं वाटत असतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस त्यांना कळतं की विमानाचं जनरेटर बिघडलेलं आहे, त्यावेळेस त्याला पुन्हा आईचे शब्द आठवत असतात की माले कससच वाटस आहे. आपल्या मुलाशी जोडलेली अतूट नाळ, मुलाविषयी असलेलं अत्यंत प्रेम, जिव्हाळा, कणव या ओळीतून आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. एका अडाणी आईचे आपल्या विमानाने प्रवास करणाऱ्या मुलावर असलेले प्रेम व त्याच्याशी जोडलेली भावनिक नाळ यांचे अतिशय हृदयद्रावक चित्रण या कवितेत कवी निंबा ठाकरे यांनी उभे केले आहे. ही कविता वरकरणी, प्रथम दर्शनी साधी सोपी वाटत असली तरी या कवितेमध्ये कवीने काही विशिष्ट प्रतिमा, प्रतीक, अलंकार यांचाही वापर केलेला आहे. की माले कससच वाटस रे या कवी निंबा कृष्णा ठाकरे यांच्या कवितेत हात घट्ट धरणे, चिंब होणे, एअर इंडियाच्या त्रिशंकूने, 4.25 फुटी माय आकाशा एवढी वाटणे,
थरथरणे, सर्द आवाज, टाहो फोडणे असे अनेक अलंकारिक शब्द प्रतिकात्मक पद्धतीने कवितेत येतात आणि आपल्या समोर कवितेतल्या प्रतिमा जिवंतपणे उभ्या करतात. आकाशात मायेचे कुजबुजणे यातून भ्रांतिमान, तसेच 5.25 फुटी माय आकाशा एवढी वाटणे यातून अतिशयोक्ती अलंकाराची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि याचमुळे या कवितेचं जे अलंकारिक सौंदर्य आहे ते वेगळेपण आहे ते आपल्याला दिसून येतं. या कवितेच्या संदर्भात कवीने एका विशिष्ट जीवन दर्शनाचाही उल्लेख केलेला आहे अप्रत्यक्षपणे. मुळात कविता ही आपल्याला समजून घ्यावी लागते, आकलनात आणावी लागते आणि तिला अर्थाच्या कुठल्या एका परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला तिला बसवता येत नाही. तर अर्थाचे विविध व्यामिश्र अर्थ जे आहे ते कविता व्यक्त करत असते. आणि म्हणून मग या कवितेमध्ये एक गरीब, साधी, भोळी, अडाणी मातेचं अर्थातच आईचे जीवन व तिच्या मनाची भावावस्था चित्रित केलेली आहे. आपणा सोडून कधीही दूर न गेलेल्या मुलाला विमानाने प्रवास करून दूर देशी जाताना तिच्या मनाची होणारी घालमेल, तसेच आईचे माले कसंच वाटस रे या वाक्याच्या माध्यमातून मुलाची अर्थातच कवीची होणारी मनोवस्था याचे त्याचप्रमाणे आई व मुलाचे एकमेकांशी जुळलेले भावबंध, त्यांचे नाजूक तरल चित्रण कवितेद्वारे कवीने केलेले आहे. माले, मला, हुलकावणी देणे म्हणजे नजर चुकवणे, म्हणा म्हणजे माझा, वाटस म्हणजे वाटत आहे, चिंब होणे म्हणजे ओले चिंब होणे म्हणजे प्रेमात नाहून निघणे, भिजून निघणे, माय, माता किंवा आई, फुटी, फूट, बिघडणे, नादुरुस्त होणे, कुजबुजणे, हलक्या आवाजात संवाद साधणे, दादा म्हणजे वडील अथवा मोठा मुलगा, असे जे काही शब्द आहेत ज्यांचं मी मराठीमध्ये शुद्ध प्रमाण मराठीमध्ये भाषांतर किंवा जो अर्थ आहे तो सांगितला, ते शब्द कवीने धुळे जिल्ह्यातील अहिराणी भाषेतील शब्दांचा या कवितेमध्ये अतिशय प्रभावीपणे वापर केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे अहिराणी भाषेचा गोडवा सांगणारी ही कविता आहे. ही कविता म्हणजे एक प्रसंग आहे. हा प्रसंग आहे की कवी विमानाने प्रवासाला निघालेला आहे, त्याचाही पहिलाच विमान प्रवास आहे आणि त्याला सोडवायला विमानतळावर आई आलेली आहे. आईनेही एअरपोर्ट एकदाच पाहिलेला आहे, पहिल्यांदाच पाहिलेला आहे आणि न कळतपणे आईच्या मायेचा महिमा असा आहे की न कळतपणे ती सुरक्षा रक्षकालाही चकमा देऊन काउंटर पर्यंत जाऊन कवीपर्यंत पोहोचते आणि त्याला स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करते. वास्तविक विमानतळावर उच्च कोटीची सुरक्षा असते. विदाऊट किंवा विना परवाना आपण एअरपोर्टमध्ये प्रवेश करू शकत नाही. काहीतरी ओळख आपल्याला तिथे द्यावी लागते. परंतु अशा या विमानतळावर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या विमानतळावर सुद्धा आई आपल्या ममतेच्या ओढीने मुलापर्यंत पोहोचते आणि त्याच्या मनातली भावना व्यक्त करते. ती तिच्याच मनातली भावना नसते तर ती मुलाच्याही मनातली भावना असते. येथे दोघांच्या भावना एक झालेल्या आपल्याला अनुभवायला येतात. एक झालेल्या म्हणजे कसं की कवीलाही कसंच वाटत आहे, कवीही अस्वस्थ आहे. पहिल्यांदाच तो विमानाने प्रवास करतोय, त्यालाही अत्यंत आतून त्याचं मन हेलावलेलं आहे. घरच्यांना सोडून जातानाही तो जात आहे. आपल्याला विमानाबद्दल उत्सुकता असते, विमानाचं आपल्याला आकर्षण असतं. परंतु विमानात बसताना विमान हे आकाशातून जाणारं असतं आणि त्यामुळे जितकं त्याचं आकर्षण आपल्याला आहे तितकंच त्याचा आपल्याला धोका सुद्धा वाटत असतो की मध्येच काही झालं तर काय होणार. आणि म्हणून कवी सुद्धा काय आहे, ठाकरे सर सुद्धा मनातून अस्वस्थ झालेले आहेत. त्यांनाही कसंच वाटत आहे पण ते बोलू शकत नाही. पण त्यांची भावना त्यांची आई बोलून दाखवते, माले कसंच वाटत आहे.
म्हणा दादा माले कसंच वाटस रे, हे जे आईचं म्हणणं आहे ते कवीची सुद्धा तीच भावना आहे आणि त्याच भावनेचं चित्रण कवी करतोय. आईला कसंच वाटणं म्हणजे कुठल्या तरी एका पूर्व धोक्याची आईला झालेली जाणीव आहे. आणि कवी प्रसंग सांगतो की आईने हे काही मुद्दाहून सांगितलेलं नाहीये, तिला त्या धोक्याची जाणीव झालेली आहे. आणि म्हणून मग ते पुढे वर्णन करतात की विमानातलं एक जनरेटर बिघडलेलं आहे आणि मग मला पुन्हा माझ्या आईचे शब्द आठवत असतात की माले कसंच वाटत. तिथेही विमानात बसणाऱ्या प्रत्येक जणाच्या मनाची तीच अवस्था झाली असेल की आता आपलं काय होणार आहे, आपल्याला कसं तरीच वाटत आहे. एवढ्या वर प्रवासाला आपण निघालेलो आहोत, कदाचित हा जनरेटर दुरुस्त झालं नाही तर आपण जिवंत सुद्धा राहणार नाही, पुन्हा आपला चेहरा कोणाला दिसणार नाही. ही सुद्धा भावना विमानात बसणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली असेल आणि कवी तीच भावना व्यक्त करतो. आणि पण त्याच्याजवळ आई आहे, 1000 किलोमीटर दूर असेल त्याची आई, तरी सुद्धा त्याला त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर राहतं. तिचे शब्द त्याच्या कानामध्ये गुंजत असतात, रुंजी घालत असतात आणि तेच शब्द त्याला आधार सुद्धा देत असतात. की आईचं जे म्हणणं आहे की माले कसंच वाटच रे, ते यामुळेच वाटत होतं तिला की काहीतरी होणार आहे. पण असं जरी असलं तरी सदर कवितेतील आई आपल्या मुलाला जाण्यापासून रोखत नाही, हेही इथे लक्षात घेणे गरजेचे. की आई अडाणी जरी असली तरी तिने आधुनिक काळाची पावलं ओळखलेली आहेत, प्रगतीच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. आपला मुलगा हा एका विद्यापीठाचा कुलगुरू आहे, तो आयुष्यात काहीतरी मोठा झालेला आहे आणि कामानिमित्त त्याला देशोदेशी फिरावं लागणार आहे आणि त्याचं आज फिरण्याचं एक महत्वाचं माध्यम हे आहे आणि ते म्हणजे विमान आहे. वरून विमानात बसून त्याला प्रवास करावा लागणार आहे, वेगवेगळ्या देशांना त्याला भेटी द्याव्या लागणार आहे आणि म्हणून याची जाणीव आईला आहे आणि म्हणून ती त्याला अडवत नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कवी आणि आई, मुलगा आणि आई, प्रवासाला निघालेला मुलगा आणि आई, या दोघातला हा जो मूक संवाद आहे त्या संवादामध्ये अर्थाचे विविध आयाम दडलेले. कवीला आईने रोखलेलं नाही, उलट ती त्याला धीर देते. मला जरी कसंच वाटत असलं तरी कवी पुढचं वाक्य आपल्याला सांगत नाही. कदाचित त्याच्यामुळे कवितेच्या एकंदरीत रचनेला किंवा काव्यतंत्राला हानी झाली असती. जो एक व्यापक अर्थ त्यामध्ये दडायला पाहिजे होता तो अर्थ कदाचित त्याचं हे होऊन गेलं असतं, कारण कविता सुचवत असते. सूचकता हा कवितेचा, साहित्याचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. संवेदनात्मकता हा त्याचा महत्वाचा गुणधर्म आहे. तुमची संवेदना ही समोरच्याला सुचली पाहिजे आणि त्या निमित्ताने कवी पुढचं बोलत नाही. पण कदाचित त्याची आई त्याला बोलली असेल की मला जरी कसंच वाटत असलं तरी तू घाबरू नकोस बेटा, आम्ही तुझ्या सोबतच आहोत आणि आम्ही आमचे आशीर्वादाचे हात तुझ्या पाठीशी आहेत, तू घाबरू नको. आणि म्हणून कवीला आपली आई छोट्या उंचीची जरी असली तरी आकाशा एवढी वाटते. 5.25 फूट उंच असा शब्दप्रयोग त्याने केलेला आहे, पण ती त्याला आकाशा एवढी वाटते. आकाशा एवढी वाटते कवितेत तर आपल्याला असं दिसतं की तिला फक्त अस्वस्थ होते आणि मग अस्वस्थ होणारी आई आकाशा एवढी कशी काय वाटू शकते. म्हणून हे आपल्याला जे सुचवणं आहे ते लक्षात घ्यावं लागतं की पुढे तिने असं बोलले असेल कदाचित की तू घाबरू नकोस, या देशासाठी, या राष्ट्रासाठी, गोरगरीब बहुजन जनतेसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तुला भविष्यात खूप काही काम करायचं आहे, म्हणून तू घाबरू नकोस, पुढे चालत राहा. हे जे तिचे
शब्द आहेत त्याने तिला कवीला बळ मिळालेलं असेल आणि म्हणून तो प्रवासासाठी सुद्धा दजावलेला असेल. असाही एक अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे आणि म्हणून ही कविता अतिशय महत्वाची आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या द्वितीय सत्रासाठी या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश केलेला असल्यामुळे ही कविता अधिक महत्वाची अशी ठरते. मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली? या कवितेचं रसग्रहण कसं वाटलं? या कवितेचं रसग्रहण जर तुम्हाला वाचायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रज्ञेची मुळाक्षरं या माझ्या ब्लॉगमध्ये मी या कवितेवर दीर्घ असं रसग्रहण सुद्धा लिहिलेलं आहे. जिज्ञासूंना जर ते वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. ती लिंक क्लिक केल्यास आपण थेट माझ्या ब्लॉगवर जाल आणि ते रसग्रहण तुम्ही वाचू शकाल. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा. कविता वाचली असेल तर कमेंट करा. नसेल वाचली तरीही कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल, माझं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.